तुझ्यावरती बलात्काराची केस टाकल, माझ्या भावाच्या नावावरती 5 एकर शेती कर, तुझा बंगला माझ्या नावावरती कर, नाहीतर तुझ्यावरती बलात्काराची केस टाकून तुला आतमध्ये टाकल, तुझं आयुष्य बर्बाद करून टाकल, तू माझ्या लैंगिक छळ केला यांसारख्या गोष्टी मी पोलिसांना सांगेल, असा दावा एका नर्तकीने केला आहे मित्रांनो. मित्रांनो, नर्तकीने दावा केला माझी उपसरपंचावरती आणि उपसरपंचांनी स्वतःला आत्महत्या करून संपवून टाकलेला आहे. मित्रांनो, बार्शी तालुक्यातली मसलापूर गावचे माजी उपसरपंच, प्रॉपर्टी श्रीमंत आणि व्यवसाय होता मित्रांनो, अतिशय चांगला व्यवसाय होता, प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय ते करायचे, त्याच्यामध्ये चांगलं मानधन ते कमवायचे. यांचा मित्रांनो यांनी आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवलेलं आहे. मित्रांनो, घटना काय आहे, घटनाक्रम काय आहे, हा मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, सुरुवात होती 2 वर्षाआधी. 2 वर्षाआधी मसलापूर गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे हे कला केंद्रामध्ये भेट देण्यास गेले. कला केंद्रामध्ये भेट दिल्यावरती त्यांची ओळख पूजा गायकवाड नावाच्या तरुणीसोबत झाली. त्यांच्यासोबत तिचे संबंध वाढत गेले मित्रांनो. संबंध वाढल्यावरती थोड्या दिवसांनी पूजा त्यांच्याकडे वेगवेगळ्या गोष्टींचे डिमांड करायला लागली. म्हणजेच काय, मोठमोठे महागडे फोन्स असतील, सोनं नाणं पैसा यांसारख्या गोष्टी त्यांच्याकडे डिमांड करू लागली. 1.25 लाखाचा मोबाईल त्यांनी गिफ्ट केला होता, आणखीन सोनं नाणं यांसारख्या गोष्टी त्यांनी गिफ्ट केल्या होत्या. त्यानंतर मित्रांनो 2 वर्ष ते कंटिन्यू बोलायचे, सर्व व्यवस्थित चालू होतं, ते तिला भेट द्यायचे, तिच्यासोबत चांगले त्यांचे संबंध होते. परंतु मित्रांनो आता ह्या 2 आठवड्याआधी त्यांचे संबंध बिघडू लागले. याच्यामध्ये मित्रांनो पूजा त्यांच्यावरती आरोप करू लागली आणि त्यांना बोलू लागली की जर तुम्ही मला माझ्या भावाच्या नावावरती 5 एकर शेती आणि एक बंगला जर माझ्या नावावरती केला नाही तर मी तुमच्यावरती बलात्काराची केस टाकेल. गोविंद बर्गे हे चांगल्या घरातले होते, प्लस त्यांची जी फॅमिली होती, त्यांना मूल बाळ, मॅरिड होते गोविंद हे. आणि मित्रांनो ते तिथे घाबरले. याच्यामध्ये मित्रांनो अक्षरशः त्या कला केंद्रांनी त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, ज्याच्यामध्ये मित्रांनो त्यांचा मृत्यू झाला. त्यामध्ये आता 2 आठवड्यामध्ये असं सीन चालू होता की गोविंद तिच्या घराकडे गेले, तिला कन्व्हिन्स करत होते, तिची नाराजी दूर करत होते, तुला काय पाहिजे, काय देतो मी, सगळ्या गोष्टी देतो, असल्या गोष्टी करू नको, केसेस टाकू नको, यांसारख्या गोष्टी गोविंद तिला बोलत होते. परंतु मित्रांनो पूजा काही या गोष्टीला ऐकत नव्हती. बाहेर आली, गोविंद बाहेर आले, गाडीमध्ये बसले. गाडीमध्ये बसल्यावरती त्यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली मित्रांनो आत्तापर्यंत तरी हा आत्महत्याच्या अँगलने तपास सुरू आहे मित्रांनो. आत्तापर्यंत कुठल्याही गोष्टी रिव्हील झाल्या नाही याच्यामध्ये. तरी मित्रांनो पूजाने पोलिसांना याच्यावरती संशय आहे की पूजाने घातपात करून त्यांना मारला असेल. त्या अँगलने सुद्धा पोलिस तपास करत आहेत मित्रांनो. आणि हा तपास पूर्ण झाल्यावरती आपल्याला सर्व गोष्टी समोर येतीलच की कशामुळे ही घटना घडली आणि कशामुळे हे झालं. मित्रांनो लग्न झालं असून सुद्धा यांसारखे नाद गोविंदने केले, त्यांच्यामुळं त्यांचा जीव याच्यामध्ये गेलेला आहे मित्रांनो पूजा त्यांना कंटिन्युअसली ब्लॅकमेल करत होती, पैशाची मागणी करत होती, यांसारख्या गोष्टी केल्यामुळं याच्यामध्ये गोविंदांचा जीव गेला. मित्रांनो ह्यांना मुलगी आहे, त्यांचं लग्न झालेलं आहे, आईवडील आहेत मित्रांनो. यांच्यावरती आता काय बेतत असेल मित्रांनो तुम्ही देखील विचार करू शकत नाही. मित्रांनो असे सापळे कला केंद्राचे असतील पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेले आहेत. ते तुम्हाला बोलवतात, इन्व्हाइट करतात, सर्व गोष्टी तुमच्यासोबत अशा बिहेव करतात की ते तुम्हाला म्हणजे ते अक्षरशः गोविंद तिच्या प्रेमात पडले होते. प्रेमात पडल्यामुळं त्यांनी स्वतःला संपवलं असं सर्वीकडे बातमी आली. परंतु त्याच्या मागची कारणं जी आहेत ती थोडीशी वेगळी आहेत मित्रांनो हे कला केंद्रवाले तुम्हाला अट्रॅक्ट करतात, तुमचा पूर्ण पैसा तुम्हाला लुबाडतात, तुम्हाला अक्षरशः भिकेला लावायचा प्रयत्न करतात आणि शेवटी जाऊन मित्रांनो तुमच्यासोबत घातपात करून तुमचा जीव जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हे करतात. मित्रांनो या घटनेमध्ये गोविंदाचा जीव गेलेला आहे. पूर्ण समाजामधनं पूजा गायकवाड या नर्तकीवरती अक्षरशः शिंतोडे उतरवले जात आहेत मित्रांनो. तिच्यावर गुन्हा दाखल व्हावा, या खुनाची म्हणजे याला खून म्हणून कन्सिडर करून तिच्यावरती कारवाई व्हावी असं सोशल मीडिया माध्यमातून लोकांनी हात उचललेला आहे. आणि लोक बोलत आहेत की हिला काहीतरी शिक्षा व्हायला पाहिजे जेणेकरून अशा गोष्टी पुढे जाऊन घडणार नाहीत मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.